दार उघड बये, दार उघड. होम मिनिस्टर कोणाला बघ. होम मिनिस्टर शाळेला उशीर होतो. होम मिनिस्टर आज कामवाली बाई पण नाही आली. होम मिनिस्टर पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. मानतेकर पैठणी घेऊन आला. होम मिनिस्टर. वहिनी उघडताना जा. होम मिनिस्टर. रोज वस्तूचं देणार. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत पारिजात निवास पवारनगर ठाणे पश्चिम या ठिकाणी आणि इथल्या सौ कोमल अनिल जंगले वहिनींना भेटणार आहोत. काय म्हणतायत वहिनी आणि त्याचबरोबर वहिनींशी गप्पा मारत असताना मिस्टरांची एक तक्रार असण्याची शक्यता आहे. या वहिनी एखादं काम करताना त्यात इतक्या रमून जातात की पुढची सर्व कामं विसरतात. एक हातात घेतलेलं काम पूर्ण होईपर्यंत दुसरं काम करत नसतील वहिनी. ही लाडीक तक्रार मिस्टरांची आहे असं समजलेलं आहे. प्रत्यक्षात काय? चला सुरुवात करूया आजच्या भागाला. भेटूया जंगले परिवाराला लगेच. नमस्कार 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 नमस्कार. थँक्यू. एक मिनिट हा. नमस्कार. नमस्कार. तो पाठ केलेला उखाणा असेल तो घेणार ना? हो. मंगळसूत्राच्या वाटीत पावित्र्याची खूण, अरे वा. अनिल रावांचं नाव घेते जंगल्यांची सून. बापरे, मला नाहीतरी जंगलातच उभा वाटतं. जे आता ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझे सासूबाई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. हे माझी आई. नमस्कार. हे माझं पिल्लू काय पिल्लूचं नाव? अर्णव. अर्णव. ही माझी आजी. नमस्कार. हे माझ्या नणन. नमस्कार. हे माझे भाचे नमस्कार. राज, मिठू, माझ्या काकू नमस्कार. आणि बाकीचे सगळे पवारनगरचे सोसायटी रहिवासी. आडनाव जंगले आहे त्यामुळे मला भीती वाटायला लागली. हा नाही घाबरू नका. नाही नको ना घाबरू. नका नका घाबरू. चला सुरुवात करणार आहोत आजच्या गप्पांना. सगळी तयारी केलेली आहेत ना? हो हा, बऱ्याच गोष्टी आठवून ठेवल्या आहेत ना? हो हा. हो. कारण हा प्रवास 10 वर्षांचा. 10 वर्षामध्ये आम्ही प्रत्येक घरांमध्ये गेलो आणि प्रत्येक घरामध्ये जात असताना मी एकटाच नाही, मी तर फक्त दिसतो, पण माझ्या आणि या टीव्हीच्या पडद्यामागे काम करणारे अनेक हात असतात. ते अत्यंत श्रद्धेने आणि प्रामाणिकपणे सगळ्यांची सेवा करत असतात. तेव्हा आजच्या भागात काय होणार ठाण्यामध्ये? सुरुवात करूया आजच्या भागाला लगेच. होम मिनिस्टरची पैठणी जिंकणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. माझं पण ते स्वप्न आहे. माझी चिठ्ठी आली माझ्या नावाची तर मी सगळ्यांना हरूनच मी स्वतः पैठणी जिंकणार. आज माझ्या वहिनीला तिच्या नंदेचा खरा इच्छा पैठणीच्या खेळात पाहायला मिळणार आहे. पुष्प तेथे गंध, भाव तेथे कविता, मुकुंद तेथे मी जशी सागराची सरिता. आज मी येथे आले पैठणी जिंकण्याकरिता. माझ्याशिवाय पैठणी कोण घेऊन जायचं ते मी बघते. नमस्कार. नमस्ते. कुठलं माहेर? अंबरनाथ. कोण कोण असतं तिकडे? आई, पप्पा, भाऊ आणि आमची जॉईंट फॅमिली आहे. मला 6 काका आहेत आणि आम्ही सगळे एकत्र राहतो आणि त्यांची फॅमिली सगळे म्हणजे पूर्ण बिल्डिंग आमची आहे. काय सांगताय? हो. आणि मग मला तुम्हाला विचारायचंय, सगळं बालपण जर तिथे गेलं हो. तर ते एकदम आनंदातच गेलं असेल. हो. तुम्ही जे म्हणाल ते तुम्हाला मिळालं असेल. हो. बाबा काय करायचे? बाबा प्रायव्हेट कंपनीमध्ये अकाउंटंट आहेत. अकाउंटंट. येस. पण पहिल्यापासून भरपूर लाड सगळे पुरवलेत वडिलांनी. हो ना. शाळा कुठली तुमची? कांसे हायस्कूल अंबरनाथला. अंबरनाथला. कॉलेज? कॉलेज VJTI माटुंगा. बापरे, इंजिनिअरिंग वगैरे करता की काय?
मी टेक्सटाईल इंजिनियर. बापरे, वाटलंच मला. VJTI म्हटल्यानंतर आम्ही बाहेरून जायचं म्हटलं तरी आम्हाला दडपण यायचं, कारण एवढा अभ्यास नाही ना केला. तुम्ही खूप केला ना? एवढा नाही केला. नाही, असं कसं? VJTI ला ऍडमिशन मिळाली म्हणजे भरपूर अभ्यास केला असेल ना? केला म्हणजे खूप असं नाही पण केला. मग तुम्ही VJTI ला जायचं. हो. मिस्टर काय करतात? मिस्टर पण टेक्सटाईल इंजिनियर आहेत. मग त्यांचं कॉलेज कुठलं? सेम. VJTI. बोलवाच मिस्टरांना आता. अहो. हॅलो, स्वागत आहे. थँक्यू. कसं, किती वर्ष होतं VJTI मध्ये? 4 वर्ष. एकाच बॅच मध्ये? हा, एकाच बॅच मध्ये, एकच क्लास. एकच क्लास. आणि मग या अंबरनाथवरून यायच्या का? हा. आणि तुम्ही ठाण्याहून जायचा? ठाण्याहून. मग कुठल्या ट्रेन मध्ये भेटायचं? नाही, ट्रेन वगैरे नाही, माटुंगा स्टेशनला भेटायचं. पण तुम्ही कधी ठरवलं की यांना प्रपोज करायचं, की यांनी ठरवलं तुम्हाला प्रपोज करायचं? असं काय ठरवलं वगैरे नव्हतं. मग कसं काय झालं? म्हणजे आवडत होतं दोघं एकमेकांना, पण हे कधी कळलं तुम्हाला? 1-2 वर्षात. 2 वर्षात कळलं? तुम्हाला कधी कळलं की बाबा आपली लाईफ पार्टनर ही आता बनू शकते? लाईफ पार्टनर एवढा मी काय विचार नव्हता केला, पण कॉलेज संपल्यानंतर मग लग्नाचा विचार केला. मग कॉलेजच्या ग्रुपमध्ये हे माहिती होतं सगळ्यांना, असं काही आहे दोघांचं चाललेलं आहे वगैरे, प्रेम आहे? हा, माहित होतं. माहिती होतं क्लासमध्ये तर माहित होतं. बरं, मला सांगा, तेव्हा मोबाईल होते दोघांकडे? हा, होते. मग मेसेज पाठवून भेटायचं की चिठ्ठी लिहून? फोन करून विचारायचं. म्हणजे तुमची चिठ्ठी कधी सापडली? माझी नाही, तिची सापडली. काय झालं होतं सांगा. ऍक्च्युली काय झालं होतं, तेव्हा फोन नव्हते. म्हणजे जेव्हा कॉलेज संपायला आलं तेव्हा फोन आलेले, म्हणजे 4 वर्ष, 3-4 वर्षाला. काय झालं, एकदा असंच काहीतरी वादावादी झाली होती, तर म्हणून मग त्याला थोडीशी समजूत काढायला एक चिठ्ठी लिहिली होती, तर ती नेमकी त्यांच्या घरी मिळाली होती. तुम्ही चिठ्ठी लिहिली? तुमच्या घरी सापडली? ऍक्च्युली मी माझ्या वॉलेट मध्ये ठेवलेली, आणि वॉलेट कदाचित घरी विसरलेलो मी, आणि त्या मम्मीने बघितलेली ती चिठ्ठी. मग तेव्हा तर मी कॉलेजला होतो वाटतं. नंतर घरी आल्यानंतर मग ती विचारत होती, म्हणजे असं क्रॉस क्वेश्चन करत होती. डायरेक्ट ती मला बोलली नाही का ही चिठ्ठी कोणाची आहे काय, पण असं ती जरा हिंट देत होती काय. मग नंतर मग कळालं मला का कदाचित तिने चिठ्ठीच बघितली असेल, पण मग काय नाही, मग तो विषय मी असं टाळला जरा. मग टेन्शन आलं? टेन्शन थोडंफार आलं, पण नंतर काय, नंतर ते मी बोललो माझी नाही किंवा काय, मला माहित नाही करून काय, असं सांगितलं. समजा ही चिठ्ठी तुमच्या घरी सापडली असती तेव्हा तर काय झालं? ओरडले असते. पण जेव्हा तुम्ही हे सगळं घरी सांगितलं तेव्हा कसं रिॲक्ट झाले? ऍक्च्युली जेव्हा आम्ही सांगितलं तेव्हा आम्ही दोघेही व्यवस्थित नोकरीला करत होतो, दोघेही सेटल होतो. त्याच्यामुळे मग जेव्हा मी घरी सांगितलं तेव्हा मला कोणी काहीच नाही म्हणाले. ठीक आहे, म्हणजे चांगलं आहे, आपण भेटूया, बोलूया. म्हणजे तुमच्या घरी काय होतं प्रतिक्रिया? माझ्या घरी असं ते चिठ्ठी भेटल्यापासून थोडं आयडिया होती घरामध्ये का काहीतरी आहे चालू आहे, पण पत्रिकेत नक्की कोण मुलगी आहे काय ते यांना माहित नव्हतं. बरं, मला सांगा तुमचं ऍडमिशन कुठे झालं जेव्हा यांनी मदत केली? ऍक्च्युली मी आर्टिस्ट साठी ट्राय करत होते JJ स्कूल ऑफ आर्ट्सला, पण अनफॉर्च्युनेटली नाही मिळालं मला ऍडमिशन तिथे. तर तोपर्यंत मी VJTIला ऍडमिशन घेतलं होतं, आणि आम्ही असं ट्राय करत होतो की म्हणजे जाऊया म्हणून. तर जस्ट एक 4-5 दिवसाचीच ओळख होती, तर मग सगळे ओळख कधी झाली? म्हणजे कॉलेजच्या फर्स्ट डेला. अशी कशी ओळख झाली? सगळे इंट्रोड्यूस करून देतात ना क्लासमेट. मग काय झालं तेव्हा, म्हणजे आणि आम्ही 15 जण होतो, आणि 2च मुली होत्या बॅच मध्ये. त्याच्यामुळे मग कसं थोडे सगळे जण मुलं असल्यामुळे असे प्रोटेक्ट करायचे नेहमी, कुठे काळजी घे. आता नाही तेवढी घेत? नाही, आताही तेवढीच घेतात. मग तेच मध्ये म्हणाले की असे एकटे नको जाऊ, तर आम्ही 4-5 जण गेलो होतो माझ्या ऍडमिशन साठी ट्राय करायला परत तिकडे काय. तर मग तेव्हा ते नाही म्हणाले होते, म्हणजे नाही होऊ शकत, आता झालं इथले ऍडमिशन प्रोसिजर संपले. जस्ट ते असंच सहज बोलले असतील की काय करायचं तुला इथे ऍडमिशन घेऊन, 4 वर्ष तू आमच्याच बरोबर काढायची. अँड दॅट म्हणजे एक असं आपल्याला म्हणतो ना, काहीतरी असं ती लाईन टच करून जाते, ती महत्वाची होती. असं कुठेतरी असं वाटलं. 4 वर्ष नाही, त्यांनी पुढच्या 400 वर्षांचाच विचार करून टाकला, हो ना, त्या एका वाक्यात. नाही, ते तसा तिने विचार केला, मी तर तेव्हा कॅज्युअलीच बोललेले ते. पण माहित नाही का, ती याची लाईन एकदम टच झाली,
अटेंड करत एक होते वाक्य कॉलेज. तुमच्या आयुष्याच्या साठी टर्निंग पॉईंट ठरलं. खूप टर्निंग पॉईंट ठरला. आता तुमच्या समोर काही वस्तू येणार आहेत, त्यापैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार का आपण बघणार. चला, या सगळ्या वस्तू इथे आलेल्या आहेत. बरं वहिनी, असं कधी होतं का हो की एखादं काम सांगितलं तर ते संपेपर्यंत दुसरी कामं विसरता? होतं. काय हो, काय मिस्टरांची काय तक्रार आहे? थांबा, तक्रार असं काही नाहीये, पण एखाद्या कामात गुंतली तर दुसरे ते सगळं विसरून जाते. पण काय आता या खेळात काय होईल असं वाटतंय? बघूया काय होतंय. बघूया काय होतंय. बरं, 8 वस्तू आहेत, 4 वस्तू तुम्हाला मिळू शकतात. तो 1 रुपयाचा टॅग तुम्हाला मिळाला तर हा छान दोघांनी विचार करून एक एक वस्तू उचला. स्लायसर घ्या ना, ओपन करा. 100 रुपये. चला, 1 वस्तू झाली, 100 रुपये तुमच्याकडे आहेत. दुसरी वस्तू घ्या, पाहिजे ते घ्या, आमचं काहीच म्हणतं. थांबा ना बाई, कळलं एक काय घेतलंय घड्याळ घ्या, जी आवडेल ती घ्या. 1 रुपये. अभिनंदन. तिकडनं कोणीतरी सांगितलं. या कोण? या नणंद बाई, नमस्कार. अच्छा, चला, अशा तऱ्हेने 2 वस्तू मिळाल्या. आता आणखी 2 पाहिजे त्या घेऊ शकता तुम्ही, कुठल्याही 2. हा घ्या. किती आहेत बघा त्याच्यात. 500, 500, 600, 601 रुपये. आणखीन एक संधी तुम्हाला मिळू शकते. घ्या, उचला आउटप्लेट घ्या, त्याच्यावरती बघा काय. 621 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं आणि या 4ही वस्तू. अभिनंदन. थँक्यू. नमस्कार. तुम्ही बाजू घ्यायची यांची आणि आवाज मोठा पाहिजे. नक्की. नक्की नाही, आज कमी झालाय तुमचा. नाही नाही काय. पहिला आरोप कोण करणार? सासूबाई. ती घर सगळं अस्ताव्यस्त ठेवते, पसारा सगळं मांडून ठेवते, आवरून ठेवत नाही व्यवस्थित. ऍक्च्युली ती सकाळी 6 वाजता ऑफिसला जाते, संध्याकाळी आल्यानंतर बाळ तिच्या मागे असतो दिवसभर. तर तिची पण चुकी नाहीये, पण सॅटर्डे संडे तिने ठीक आहे घर थोडं आवरून ठेवलं पाहिजे. काय बाजू घेत आहे, एवढे बाजू घेत आहेत. दुसरा आरोप कोण करणार? सासरी बुवा बोला. अपेक्षापेक्षा लवकर राग येतो. म्हणजे शिक्षणाच्या मानाने एवढी अपेक्षा नसते का एवढं पटकन राग येईल, एवढं लवकर राग येईल. ते नाही पाहिजे. बोला. कोणी काय खटकेल असं बोललं तर ऑब्व्हियसली कोणालाही राग येईल. अरे बापरे. तर म्हणून बोलायच्या आधी पण आपण थोडाफार विचार करावा. असं कोण आहे का की जे खटकेल असं बोलतं? नाही, असं रोज तर कोण नाही बोलत, पण कधी काय असं वादविवाद झाला तर ऑब्व्हियसली कोणाच्याही घरात सगळ्यात. तुमचं म्हणणं आहे की हे चिडण्याचं जे काही आहे ते ह्यांच्यामुळे आहे सगळ्यांमुळे? नाही, असं काही नाही, मी असं नाही बोललो. वाईस वर्षा दोघांच्या तर्फे. समोरचा कोण काय बोललं तर ही पण चिडेल, हिनी काय बोललं तर समोरची चिडते. तर मी तुम्हाला हा आरोप मान्य आहे का? हा, राग येतो पण आरोप मान्य आहे का? नाही. बरं बरं, पुढचा आरोप. आजी. स्वभाव चांगला आहे आणि हे ह्यांचं जेव्हा दोघांचं प्रेम होतं तेव्हा पहिली तक्रार तिने माझ्याकडे आणली. हो, घेऊन आले यांना. त्यामुळे मी म्हटलं अगं चांगलं आहे, आपण घरात सगळ्यांना सांगू. हीच माझी तक्रार, बाकी दोघांचा स्वभाव लागलाय. तक्रार वजा कौतुक केलेलं आहे. तुम्ही? मला काही कंप्लेंट नाहीये. काहीच कंप्लेंट नाहीये? नाही, बस माझ्यासोबत फिरायला येत नाही ती. एव्हरी संडे मी एक्सपेक्ट करते की आज चल बाहेर जाऊया, कुठेतरी शॉपिंग करू. येत नाही. बट तिला घरातून फुरसतच मिळत नाही. तुमचं काय म्हणणं? आरोप मान्य? म्हणजे ती 5 दिवस ऑफिसमध्ये असते आणि उरलेले 1-2 दिवस ती एक्सपेक्ट करते का मी तिच्याबरोबर फिरावं. किंवा मी आणि मला आणि अर्णवला ती टाइम द्यायचा असतो तिला, म्हणून कदाचित ती. किंवा मग ती बोलते का ठीक आहे मी जाते तर तू पण चल, आणि कधी कधी मला ते पॉसिबल नसतं म्हणून. भावाचं काय म्हणणं? आली तर लगेच जाते. आली तर लगेच जाते घरी. अंबरनाथला आल्यावर आहे ना लगेच जाते. गणपतीमध्ये पण आठवडाभर गेलेली. 8 दिवस गेले होत्या? हा, होते ते आठवडाभर होते. मग तुम्हाला 8 दिवस मिळाले का फ्री? शेजाऱ्यांचं काय? मुलाला ती टायमावर कधीच खायला घालत नाही. नाश्ता बिस्टा असेल तर सगळ्यांना जाऊन बसेल खायला, प्लेटी बिटी घेऊन बसेल आमच्याकडे ये
आम्हाला वाट फक्त असं ही कधी घालणार ना टायमावर तुम्ही वर राहता काय हो वरून काय भोग पाडून ठेवलंय नाही दिसतं ना पळतं ना येतो ना तो वरती वरती येतो विचारा काय हो आमचा मुलगा आमच्याकडेच खात नाही ऍक्च्युली, त्याला बाहेरच्यांकडे जास्त प्रेम भेटतं मला वाटतं, म्हणून तो जास्त बाहेरच असतो आणि त्याला बाहेरच जेवायला आवडतं. चांगली सवय आहे, चांगली सवय आहे. थोडक्यात यातून शेजाऱ्यांचं या घराशी असलेलं नातं जास्त स्पष्ट होत आहे. बरं, चांगलं काय स्वभाव? माझी मुलगी ड्रॉइंग अतिशय सुंदर काढते आणि स्वयंपाक सुद्धा खूप सुंदर करते. चांगली आहे तशी, राग आला तरी जातो लवकर आणि जेवण वगैरे व्यवस्थित करते. कसं वाटतं हे सगळं ऐकल्यावर? बोला, आता तुम्ही बोलाय. खूप छान वाटलं सगळ्यांचं ऐकून. आहे मी थोडी शॉर्ट टेम्पर आहे, म्हणजे येतो पटकन राग, पण तेवढा लवकर जातोही. असं नाही की म्हणजे खूप मी स्ट्रेच करत नाही रागाला. ठीक आहे, मी प्रयत्न करीन ह्याच्या पुढे की कसला जास्त स्वतःला कंट्रोल करण्याचा, राग न येऊ देण्याचा. समोरच्याने काही सांगितलं त्यांना व्यक्त करता आल्यावर बोलता की गप्प राहता? नाही, गप्प राहते, मी काय बोलत नाही. नाही, सगळं माझ्यासमोर बोलते ना ती. हो, तुम्हाला बोलतो, मला बोलते सगळं, गप्प नाही राहते. म्हणजे सगळ्यांचा राग तिकडे निघतो आणि ह्यांचा राग सगळ्यांवर निघतो. राग हा कॉमन आहे, पण थोडासा कमी करा जेणेकरून तुम्हाला स्वतःला जास्त आनंद मिळेल आणि इतरांना नाही. तुमच्या हसण्यातच आनंद आहे, त्यामुळे अशाच हसत राहा असं म्हणत हा तन्मणी झी मराठीकडून तुमच्यासाठी अभिनंदन. आणि आता बघूया आजच्या भागात पैठणी कोण जिंकणार किंवा पैठणीच्या खेळामध्ये कुणाची निवड होणार. सुरुवात करूया पैठणीच्या खेळात. आणि पैठणीच्या खेळामध्ये आज कुणाचं नाव जाहीर होणार, कारण बऱ्याच जणी इच्छुक आहेत की आपलं नाव जाहीर व्हावं. यासाठी बघूया आता कुणाचं नाव यामधून जाहीर होणार आहे. एक चिठ्ठी तुम्हाला काढायची, कुठली? हा, या एक चिठ्ठी काढा, कुठली? विजया गावकर. मगाशी काय बोलला होतात? कधी जेव्हा तुमचं आम्ही प्रत्येकीच्या मनात नेमकं काय चाललंय हे जेव्हा जाणून घेतलं होतं तेव्हा माझी चिठ्ठी येणारच असं म्हणाला होतात ना? हो. काय केलं सांगा, काय जादू केली? काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. बरं, कुठे राहता तुम्ही? इथे ह्याच बिल्डिंग मध्ये. कितवा मजला? पहिला. घरी कोण कोण असतं? मी, माझे मिस्टर, 2 मुलं आणि सासूबाई. आणि मग मला सांगा, किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? 22. आणि माहेर कुठलं? माहेर माझं साऊथ मध्ये, कुंदापूर. साऊथ कुंदापूर. मग इथे येऊन मराठी इतकी छान बोलता का तुम्ही? मी इथेच मुंबईलाच राहिलेली. मुंबईलाच राहिलेली. तुम्हाला शुभेच्छा आहेत. बघूया आता पैठणीच्या खेळात काय होणार. तुम्ही काय काय बोलला होतात मगाशी, सांगा जरा. पैठणी मीच जिंकणार, माझा नंबर आला तर मीच जिंकायचा प्रयत्न करणार आणि मी जिंकूनच दाखवणार. बाप रे. आणि आता कोण पैठणी जिंकणार आता स्पष्ट होणार. या वहिनींनी तर आव्हान दिलेलं आहे की मीच जिंकणार. या वहिनींना टेन्शन आलंय त्याच्यामुळे. बरं, ह्या चिडू शकतात, त्यापेक्षा काही करणार नाहीत, पण आजपासून राग सुद्धा कमी करणार आहेत. तेव्हा आता या खेळात काय होणार आपण बघूया. 3 रिंग ठेवलेल्या आहेत आणि रिंग मध्ये वेताची रिंग टाकायची आहे. पहिली ज्या ठिकाणी आपण उभे आहोत तिथून जी पहिली रिंग आहे त्यामध्ये जर रिंग उभी थांबली तर 1 गुण आहे, मधल्या रिंग मध्ये 2 गुण आणि तिसऱ्या रिंग मध्ये 3 गुण. लक्षात ठेवा, 10-10 संधी. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. तुम्ही टाका पहिल्या 5. 3. वा वा, दोन्ही हात आल्या. थांबा, 9 गुण. आता तुम्ही 5 टाका. ओ 3. 4. 7. थांबा, 5 झाल्या. तुम्ही कंटिन्यू करा. तुम्ही टाका. 9 आणि 7 ही गुणसंख्या.
किचन मध्ये पण यांच्या रिंगच आहेत वाटतं. अभिनंदन. कॉन्फिडन्स हा खूप महत्वाचा. तुम्ही का असं टेन्शन घेतलं, 3 बाहेर टाकल्यात? कदाचित यांना असं वाटलं असेल आपल्यापेक्षा शेजाऱ्यांना आनंद जास्त देते. खेळ अनुभवला आपण सगळ्यांनी. आणि आता रिसो 100% प्युअर राईस ब्रान ऑइल तर्फे तुम्हाला ही भेटवत या तेल. थँक्यू. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू बाबांना द्यायची आल्यावर. हा, उपविजेत्या ठरल्या जंगले वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या गावकर वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. 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 उचलणार तू? हो गया. प्रयत्न कर, प्रयत्न कर. नाव काय तुझं? केदार गावकर. कितवीत आहे? 6वीत. गुड. केदार गावकर 6वीतला हा मुलगा. आई तुला उचलू इतकं गोड बोलला ना, मला असं वाटतं त्यामध्येच आईचा खूप सन्मान झाला. पण आता तुला मला सांगायचंय, भरपूर अभ्यास कर आणि इतके गुण मिळव प्रत्येक विषयामध्ये की 10वीच्या निकालानंतर आईला वाटलं पाहिजे तुला पुन्हा एकदा उचलून घ्यावं. हा, तेव्हा तुला शुभेच्छा. अशा कितीतरी घराघरातनं हा कार्यक्रम बघणाऱ्या सगळ्या लहानांना शुभेच्छा आणि घरातल्या प्रत्येकांना शुभेच्छा देऊन हा पवारनगर ठाणेमध्ये रंगलेला आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.